हो, काय झालं तुम्हाला? कसला एवढा विचार करताय? दादा म्हणतोय खमाय वावरतून ट्रॅक्टर नाही घालायचं. आता असं जर चालू राहिलं तर आपले वावर पडीक नाही पडायचे का? एवढं टेन्शन नका घेऊ तुम्ही. आपण परत दादांकडे जाऊ आणि विचारून बघू. कळलं तरी ते काय म्हणताय. बरं चल, तू म्हणते तर बघू. हो. ए चा आण ग, उशीर झाला दहाव्याला जायला. अरे भिकारड्यांनो, आले का सकाळ सकाळ माझ्या दारात? कशाला असं बोलताय? ए तू ग, दादा, धना टाकायचा होता वावरात. तुझ्या वावरातून ट्रॅक्टर घालू दे ना दादा, तेवढाच रस्ता आहे ना. ए हात बीत नको सोडू. तू दाना लाव नाही तर अजून काय लाव. हा वावरातून ट्रॅक्टर घातला ना, मग बघ दहाव्याला चाललोय. पुढच्या हप्त्यात तो दहावा घालील. दादा किती बोलता? ए देख, बेक मागे. ए गाडी चावी आण जा. अच्छा, देवतुल. सुहास भाऊजी, मी जे काही सकाळी बोलले ना ते फारच चुकीचं बोलले हो. त्यांनी एवढ्या वाईट शब्दात नको बोलायला हवं. जाऊ द्या ताई, आम्ही तरी कुठं मनाला लावून घेतलं. कशी काय आली इकडे? सुहास, तू दाना टाकायला नाही गेला का? दादा, अरे तू म्हणला ना सकाळी दाना टाकायचा वावरात. पण दादा ट्रॅक्टर यायला जागा. अरे घाला आपल्या वावरातून ट्रॅक्टर. दादा, काय झालं नेमकं एवढा अचानक तू बदलला? काय नाही रे सुहास, आज जेव्हा दहाव्याला गेलो होतो ना, तेव्हा एका महाराजांचं प्रवचन होतं. त्या प्रवचनात महाराजांनी खूप सुंदर प्रसंग सांगितला. एक राजा होता आणि त्याची गरीब प्रजा. त्या प्रजेसाठी त्यानं एक स्पर्धा भरवली. जो जितकं अंतर पळेल तितकी जमीन त्याच्या नावावर. एक व्यक्ती खूप पळाला. 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, 3 किलोमीटर. दम लागला, पण त्याचा हव्यास वाढत होता. त्याला जास्त जमीन पाहिजे होती. तो अजून पळाला. 10 किलोमीटर, 12 किलोमीटर. शेवटी त्याला धाप लागली आणि त्याच्यात त्याचा मृत्यू झाला. हव्यासापायी त्याचा जीव गेला. शेवटी त्याच्या वाट्याला फक्त 3.5 हात जागा आली. तुझंही तेच होणार आहे आणि माझंही तेच होणार आहे. आपल्या वाट्याला फक्त 3.5 हात जागा आहे. मग हा हव्यास कशासाठी? सोबत काहीच येत नाही सुहास. तू तुझ्या वाट्याचं खा, आनंदानं जग. मी माझ्या वाट्याचं खातो, आनंदानं जग. अरे या शेतीपायी, या बांधापायी किती भावांची भांडणं झाली, मर्डर झाले. सोबत मात्र काहीच झालं नाही. ज्यांची भांडणं आहेत ना, त्यांनी भांडणं संपून जीवनाचा शेवट गोड करावा. दादा, दादा, चला.